नमस्कार. टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी अल्ताफ हुकमत मुलानी. मी तुम्हाला सतत वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, ग्रामीण भागात काय घडते आणि शहरात काय घडते तुम्हाला सतत वेगवेगळ्या पद्धत दाखवण्याचं काम करत आहे. धाराशिव जिल्ह्यातले 1 नंबर चॅनल आहे. या चॅनलची व्ह्यूज 5 कोटीपेक्षा अधिक व्ह्यूअर्स आहेत. आता आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. 2 दिवसा काल आणि परवा दिवशीपासून एक व्हिडिओ व्हायरल होतोय इंस्टाग्रामवर आणि यूट्यूब आणि फेसबुकवरती की एका महिले जी आहे ती त्या महिलेनं मूलबाळ होते म्हणून मुलगा होतोय म्हणून आमिष दाखवून त्याच्याकडून पैसे घेण्याचा प्रयत्न केला म्हणून असा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. तोच महिला आहे आणि हे महिला आता इथं SP ऑफिस इथं धाराशिव या ठिकाणी SP ऑफिस इथं आलेली होती निवेदन देण्यासाठी. तर आपण ते त्यांच्याशी जाणून घेणार आहेत की नेमकं हा जी व्हिडिओ जे व्हायरल होतोय ह्याच्या मागचं सत्य काय आहे ते पण आपण जाणून घेणार आहेत. आपण त्यांच्याशी जाणून घेऊया. काय नाव तुमचं? माझं नाव अश्विनी श्रीराम पाटील. मी राहणार कारला. काय सांगचाल हे जे प्रकरण जे झालेलं आहे कालचं की तो म्हणतोय की मुलगा की माणूस तो म्हणतोय की तुम्ही मुलबाळाचं आश्वासन दाखवून त्यांच्याकडून पैसे घेतलेले आहे, ते काय नेमकं प्रकरण? त्यांनी मला 3 वर्षापासून त्यांनी मला आम्ही लग्नाचे तुला आणि तुझ्या मुलींना मी सांभाळतो म्हणला आणि त्यांनी मला मारहाण करून माझे नग्न व्हिडिओ करून माझे व्हायरल करला आणि मला लॉजवर प्रत्येक ठिकाणी लॉजवर मला मारहाण करून माझे फोटो व्हायरल केले त्यांनी. आणि नंतर तो म्हणतोय की तू जर नाही तर मी तुझे फोटो व्हायरल करतो इंस्टावर, फेसबुक सगळीकडे तू यावंच लागते. मग माझ्याकडे सगळ्या लॉजवरचे पुरावे आहेत, फोटो आहेत. आणि तो जो म्हणतोय ती मुलाची, मी त्याला काय मुलाची आमिष वगैरे काय दाखवलेली नाही किंवा त्याच्याकडनं कुठला पैसा वगैरे काय घेतलेला नाही. त्यानंच माझ्याकडनं 1.5 लाख रुपये घेतलेत आणि त्यानंच माझं सोनं वगैरे सगळं 3 तोळे सोनं घेतलेलं आहे. हा प्रकार कधी झाला हे सगळं? आता हे चालू मग गेल्या वेळेस झालंय, जानेवारीच्या अगोदर झालाय. हा, तुमच्या दोघांचं काय प्रेम संबंध होते? प्रेम संबंध नव्हते. मला त्यानं जबरदस्तीने मारहाण करून ब्लॅकमेल करून त्यानं माझे व्हिडिओ काढून घेतल्यामुळं जबरदस्तीने मला त्यानं हे केलेलं आहे. व्हिडिओ कुठं काढलेले होते? व्हिडिओ त्याच्या लॉजवर काढले त्यांनी, मला बोलून घेऊन मारहाण करून व्हिडिओ काढलेत. हे प्रकार कधी झालेला मारहाण होऊन लॉजर व्हिडिओ काढून? जानेवारीत झालेले आहेत. तो व्यक्ती म्हणतोय की एक व्हिडिओ व्हायरल होता त्यामध्ये असं दिसतंय की तुम्ही त्याच्याकडून पैसे घेतलेले आहेत म्हणून मूल होईल असे आश्वासन दाखवून जे आहे ते पैसे घेतलेले आहेत म्हणून आपल्याला सांगितलं. तो व्यक्ती जो आहे ना धनंजय दौडमधने हा लय फ्रॉड नालायक माणूस आहे. हा याचा धंदा त्याची टीम आहे. त्याची सगळेच माणसं असे फ्रॉड कामं करतात आणि सगळेच पैसे लुटतात सगळ्यांनाच. पण ह्यात त्यांना माझीच फसवणूक करून माझ्याकडनं पैसे घेऊन मला आमिष दाखवून मलाच लुटले त्याने आणि माझ्यावरच खोटा गुन्हा दाखल केलाय त्याने. हा, कधी गुन्हा दाखल झालेला आहे? 3 दिवस झाले गुन्हा दाखल होऊन, 3-4 दिवस झाले. 3-4 दिवस झाले. आता तुम्ही SP ऑफिस इथं या ठिकाणी इथं कशाचा अर्ज देण्यासाठी आले होते? मी तर मला अर्ज दिले. मला जो प्रकार माझ्यासोबत घडलाय त्या प्रकारे मी अर्ज देण्यात आले. मला त्याच्यापासून लय त्रास होते, मला मानसिक त्रास होतोय आणि माझी जगण्याची इच्छा संपली. मी आज इथं आत्महत्या करणार आहे. आज जर माझा गुन्हा नाही दाखल झाला तर मी खूप कंटाळे माझ्या आयुष्याला. इथं तुम्ही आता इथं अर्ज दिले, अर्जामध्ये काय केलेलं आहे, काय म्हणून तुमची मागणी आहे? नेमकं मागणी काय? माझी मागणी एवढीच आहे की अर्जाची पूर्ण तपासणी करावी आणि माझ्यासोबत जे घडलंय ते माझा गुन्हा दाखल करून मला न्याय द्यावा. अच्छा, हे तुमचा जे प्रकार झालेला तुम्ही म्हणताय की लॉजवर नेलेला झालेला आहे, असे अनेक असे आरोप तुम्ही पण लावताय त्यांच्यावर, परंतु नाही, माझ्याकडे सगळे पुरावे आहेत. मी आरोप करत नाही. माझ्याकडे CCTV आहे, लॉजवरची नाव आहेत, लॉजवर सगळं स्टेटमेंट आहे माझ्याकडे. लॉजचं स्टेटमेंट आहे? हो आहे, टेस्ट स्टेटमेंट माझ्याकडे. तुम्ही मी जर मागितलं आता दाखवू शकता? हो, दाखवू शकते मी. हो. बघा, हे म्हणतायत की यांच्यापाशी स्टेटमेंट पूर्ण म्हणजे पुरावे आहेत म्हणून असं आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे. परंतु मला हे सांगा की तुमचं हे प्रेम मध्ये वगैरे काय होतं? प्रेम वगैरे काय नाही. मला ब्लॅकमेल करून त्याने माझे नग्न व्हिडिओ ओपन करतो म्हणल्यामुळे त्याने मला ब्लॅकमेल करून लॉजवर नेलेलं आहे त्यांनी. प्रेम वगैरे काय नव्हतं? प्रेम फक्त वगैरे काही नाहीये माझं. आणि माझ्या जीवाला धोका आहे. त्यानं धाराशिव मध्ये सतत मला यायला अडचण आहे. मला माझ्या भावाला आणि मुलींना त्यानं मारलेला आहे आणि त्याचे व्हिडिओ पण आहेत मारलेले. हा, तुम्ही कुठं राहता आता? मी आता माहेरी राहते, भावापाशी आहे मी सध्या. हा, तुमचं लग्न झालेलं आहे? लग्न झालंय, मला 2 मुली आहेत त्या. तरी पण तेव्हा तुम्ही लॉजवरती गेल्या असं काय तर म्हणतात. त्यांनी मला मारून व्हिडिओ काढल्यामुळं मला त्यानं म्हणला मी जिथं बोलवलं तिथं तू यावंच लागेल. तू जर नाही तर मग तुझ्या मुलींना बी जीव मारतो मी, तुला बी जीव मारतो म्हणला. हा, बघा, तुम्ही जर पाहिलं तर मी या ठिकाणी धाराशिव या ठिकाणी SP ऑफिस समोर इथं आलेलो आहे आणि इथं जी आहे ती एक महिला आहे. ते महिला म्हणतायत की काय म्हणतात, आणि त्यांनी खंडणीचा गुन्हा दाखल करतोय की तू जर नाही आलीस तर मी खंडणी मागणार तुझ्या भावाकडनं. म्हणून माझ्या भावावर पण खंडणीचा गुन्हा दाखल करतोय तो. आणि आज 3-4 दिवस झाले त्यानं माझे फोटो व्हायरल करतोय सगळे लाईव्ह, इंस्टा, फेसबुक. त्याला काय ती कारवाई करणार तर मी माझ्या आयुष्याला कंटाळे, मी आज आत्महत्या करणार आहे इथंच. बघा, हे महिला म्हणतायत की तुम्ही आत्महत्या करणार म्हणून आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे. मुलींना घेऊन करणार आहे आत्महत्या. मी 2 मुलींना घेऊन आत्महत्या करणार आहे कारण माझी जगण्याची इच्छा संपली पूर्ण. बघा, तुम्ही जर पाहिलं तर मी धाराशिव या ठिकाणी SP ऑफिस समोर इथं पोहोचलेलो आहे आणि मागील 2 दिवसापासून एक व्हिडिओ व्हायरल होतोय. एक महिलाने जी आहे ती एका व्यक्तीला मूलबाळ होते म्हणून त्याच्याशी पैसे त्याच्याकडून घेतलेले आहेत म्हणून आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने ते सांगत होते. म्हणून मी या ठिकाणी धाराशिव या ठिकाणी SP ऑफिस समोर इथं आलेलो आहे आणि मी तुम्हाला त्या महिला होते आपल्यासोबत, आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे की हे जे आहे ते कशा पद्धतीचं
यांनी इथं धाराशिव या ठिकाणी इथं आलेले होते SP ऑफिसला आणि ह्यांच्यावर जी कालपासून जे व्हिडिओ व्हायरल होतो हा व्हिडिओ मात्र हे खोटा आहे म्हणून असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. उलट हे त्याच्याकडूनच त्यांनी पैसे घेतलेले आहेत म्हणून ते पण आपल्याला सांगितलेलं आहे त्यांनी. आणि हे असं ते व्हिडिओमध्ये असं पण म्हणलेलं होतं की ते महिला काय म्हणलं त्याची टीमच आहे, त्यानं ते सगळे फ्रॉड कामं करते. त्याची 154 ची चौकशी करावी तुम्ही सगळ्यांनीच. त्यांनी फ्रॉड कामं करते, सगळे फ्रॉड कामं. ते म्हणतायत की सगळे फ्रॉड कामं करतात म्हणून आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे. आणि हे महिलांनी जे आहे ते असं म्हणलेलं होतं म्हणजे त्याला की पैसे दे मला आणि तुला मूळ होईल असं म्हणून त्यांनी सांगितलं. परंतु हे म्हणतायत की मला त्यांनी विनाकारण लॉजवर घेऊन गेले आणि माझे व्हिडिओ जे आहे ते व्हायरल करण्याचा प्रयत्न केला म्हणून हे जे आहे ते तिथे गेलेले होते असे अनेक आपल्याला त्यांनी सांगितलेले आहे. मी तुम्हाला पुन्हा व्हिडिओ दाखवलेला कसं वाटलं विषय नक्कीच कळणार. काय वेगळे विषय नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता. हां, परंतु त्या व्यक्तीनं जे आहे ते जर त्या व्यक्तीपाशी आपण पण जाणार आहे, जर त्या कुठला कॉन्टॅक्ट भेटला तर त्याने पण जर बोलायला तयार झाले तर मी त्यांची पण तुम्हाला बातमी दाखवणार आहे. प्रकरणाचे दोन्ही बाजू दाखवणार आहे. तोपर्यंत हा विषय कसा वाटला नक्कीच कळणार. काय वेगळे विषय नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता. मी अल्ताफ हुकमत मुलानी, उस्मानाबाद, धाराशिव.